अशी नवनवीन कीर्तने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमविमलमचलं सर्वदी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. सततं कीर्तयन्तो मां यतन्तस्य दृढव्रताः नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामची नाही पापाचे ऐशे केले. श्रीमद भगवद्गीता अध्याय 9व्या अध्यायातील 14व्या क्रमांकाचा श्लोक आहे. या श्लोकातून भगवंत जे महात्मे भगवत साधना कशी करतात त्या साधनेचं स्वरूप या श्लोकातून प्रकट केलेलं आहे. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव श्री राम मंदिर यादववाडी शिरोली ग्रामस्थ भाविक भक्त या सर्वांच्या सहकार्याने हरिभक्तीपरायण विठ्ठल तात्या यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्या नामोत्सवातील आजची ही सेवा आहे. भगवंताचा हा जन्म उत्सवाचा कालावधी आहे. चैत्र शुद्ध पाडवा ते चैत्र शुद्ध नवमी असा पर्वकाळ साधून हा प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा उत्सव. तेव्हा या उत्सवाच्या माध्यमातून काही भगवत चिंतन घडावं, परमार्थाची आपल्या जीवनामध्ये चालत असलेली जी साधना ती साधना दृढ व्हावी त्या दृष्टीने आपल्या संप्रदायामध्ये हा उपक्रम राबवला जातो की परमार्थ ही साधना आहे. ती साधना करण्याकरता मनुष्य प्रवृत्त आहे, पण ती साधना दिवसेंदिवस दृढ स्वरूपाची झाली पाहिजे. पण परमार्थाच्या साधनेचं वर्णन करताना असं वर्णन केले की त्याच्यामध्ये वाढ व्हावी, घट होऊ नये बरं का. जसं प्रपंचाचं वर्णन करताना असं वर्णन केलं की प्रपंच करत असताना हळूहळू हळूहळू प्रपंचाविषयी आसक्ती कमी व्हावी आणि परमार्थाची साधना करत असताना हळूहळू भगवंताविषयी प्रेम वाढावं बरं का. असं एकंदर शास्त्रामध्ये विचार मांडलेला आहे आणि त्या दृष्टीनं आपली ही साधना चालली पाहिजे बरं का. कारण त्या परमार्थाच्या साधनेमध्ये प्रवृत्त होणाऱ्यांची संख्या कमी आहे. भगवंतांनी वर्णन केले, जरी आज मनुष्य जीवाची संख्या या भूतलावरती जरी असली तरी सर्वच जीव या साधनेमध्ये प्रवृत्त नाहीत. म्हणून मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये भगवंतांनी वर्णन केले. या मार्गाचं अनुसरण करणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे. जरी कमी असली पण त्या साधना करणाऱ्यांच्या अंतःकरणामध्ये सुद्धा ही साधना दृढ स्वरूपाची होण्याची गरज आहे बरं का. कारण या साधनेतून शेवटी आपल्याला उद्धाराला प्राप्त व्हायचं आहे, भगवत स्वरूपाला प्राप्त व्हायचं आहे. या दृष्टिकोनातून ही साधना करण्याकरता आपण प्रवृत्त झालं पाहिजे. मग ती साधना करत असताना नेमक्या कोणत्या साधनेचा अंगीकार करावा. कारण साधनाचं वर्णन करत असताना शास्त्रामध्ये वर्णन केले साधना नाम अनेकता. अनेक भगवंताकडे जाण्याकरता मार्गाचं वर्णन केलेलं आहे. त्या अनेक साधनापैकी कोणत्या साधनेचा स्वीकार जीवनामध्ये करावा तर भगवत नाम साधनेचा जीवनामध्ये स्वीकार करावा. मग भगवत नाम साधनेचा जीवनामध्ये स्वीकार करावा ठीक आहे, पण ती साधना करत असताना कशा पद्धतीनं करावी
ती साधना केल्यानंतर निश्चित आपल्या जीवनामध्ये फल प्राप्त होईल का, आणि त्या साधनेतून आजपर्यंत कोणी पूर्णत्वाला गेलेलं आहे का, असे अनेक भाव त्याच्यातून निर्माण होतात बरं का. कारण साधना करत असताना ती साधना कशी करावी, त्या साधनेचं आपल्याला स्वरूप ज्ञात असण्याची गरज आहे. किंबहुना नाम साधना सुलभ आहे, मान्य आहे. नाम साधना जरी सुलभ असली तरी ज्या पद्धतीनं ती साधना करायला पाहिजे त्या पद्धतीने ती साधना केली पाहिजे बरं का. मग ती साधना कशी करावी याचं नेमकं स्वरूप कोणाला विचारावं? शास्त्राला विचारावं का वेदाला विचारावं का पुराणांना विचारावं? ज्या शास्त्राला विचारावं ते शास्त्र बोलतं का? ज्या वेदाला विचारावं तो वेद बोलतो का? ज्या पुराणांना विचारावं तो पुराण बोलतात का? असं कोणी शंका घेईल. शास्त्र बोलत नाही, वेद बोलत नाही, पुराण बोलत नाही, पण त्या शास्त्राचं, वेदाचं, पुराणाचं अनुष्ठान करणारी या भूतलावरती काही महात्मे होऊन गेले, महात्मे होऊन गेले बरं का. आणि त्या महात्म्यांनी त्या साधनाचं अनुष्ठान केलं. नुसतं अनुष्ठान केलं नाही, त्याचा स्वानुभव त्यांनी अक्षरबद्ध केला. तो स्वानुभव जगाच्या समोर त्या महात्म्यांनी प्रगट केला बरं का. म्हणून परमार्थाची साधना करत असताना जसं शास्त्र प्रमाण मानलं जातं त्याचप्रमाणे संतांचा अनुभवही प्रमाण मानला जातो बरं का. म्हणजे संतांच्या अनुभवाला प्रमाण मानून आपण परमार्थाची साधना करावी. अशी साधना या भूतलावरती संत महात्म्यांनी केलेल्या. संतांनी जगाच्या समोर अनुभव सांगितला. तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. म्हणजे त्या साधनाचा अनुष्ठान करून तो अनुभव त्या महात्म्यांनी जगाच्या समोर सांगितला बरं का. का सांगितला? सांगायचा म्हणून सांगितला नाही. आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये त्या साधनेचं अनुकरण करता यावं म्हणून तो अनुभव सांगितला बरं का. किंबहुना परमार्थाच्या साधनेचा अनुभव सांगू नये असं वर्णन केले अधिकाऱ्याशिवाय बरं का. अधिकाऱ्याशिवाय अनुभव सांगू नये असं वर्णन केलेलं आहे. पण काही लोकांना त्या साधनेविषयी विश्वास बसण्याकरता, श्रद्धा बसण्याकरता संतांनी हा अनुभव जगाच्या समोर प्रगट केला बरं का. मग त्या महात्म्यांनी भगवत साधना केली. मग त्या महात्म्यांनी ही भगवत साधना केली, कशी केली हे जर जाणून घ्यायचं असेल तर भगवंत या श्लोकातून प्रगट करतात की खरंच त्या महात्म्यांनी जीवनामध्ये ही साधना केली. त्या साधनेचं अनुकरण आपल्याला करता येतं बरं का. कशी केली त्याची काही लक्षणं या श्लोकातून भगवंतांनी प्रगट केलेली. सततम कीर्तयंतो माम, ते माझं सतत नामस्मरण किंवा नामसंकीर्तन करतात बरं का. सतत करतात म्हणजे अहोरात्र करतात. ते माझं नामस्मरण करत असताना यतंतश्य म्हणजे त्याचे दोन भाव सांगितले. एक इंद्रिय निग्रह, मनोनिग्रहपूर्वक आणि यत्नपूर्वक करतात बरं का. आणि ते करत असताना आणखी कसं करतात की दृढ व्रताने करतात. आणि ती साधना करत असताना त्या साधनेविषयी दृढता जीवनामध्ये धारण केली पाहिजे. आणखी ती साधना करत असताना कसं करतात? नमशंतश्य माम, मलाच नमस्कार करतात. किंबहुना माझ्या ठिकाणी ते नतमस्तक होऊन साधना करतात. आणखी कशी करतात? भक्त्या म्हणजे अतिशय भक्त या शब्दाचा अर्थ की भक्त्या म्हणजे अतिशय प्रेमाने, अतिशय श्रद्धेने नित्ययुक्ता करतात. नाम नित्य मुक्त होऊन उपासनाना माझी साधना करतात. असा भाव या श्लोकाचा भगवंतांनी प्रगट केलेला आहे. म्हणजे ती साधना करत असताना ते महात्मे कशी करतात? सततम, पहिला विचार मांडला. म्हणजे भगवत साधना करत असताना त्या साधनेविषयी पहिलं लक्षण सांगितलं की साधनेमध्ये सातत्य पाहिजे. साधनेमध्ये सातत्य पाहिजे.
आज आम्ही साधना करतो, साधनेमध्ये जर ऊन काय असेल तर हेच ऊन आहे बरं का. साधनेमध्ये सातत्य नाही आहे. म्हणून तर ज्ञानोबांनी हरिपाठामध्ये फार सुंदर वर्णन केले. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्य नेमाने सातत्याने साधना केली पाहिजे. आज बघा किती सातत्याने रोज हरिपाठ म्हणणारी वारकरी येतो. रोज हरिपाठ म्हणताय, वारी करताय ना, मग काय उपयोग आहे? नुसते उत्सव करून का उपयोग आहे? सातत्याने साधना घडली पाहिजे. लक्षात ठेवा, सातत्याने. वारकऱ्यांनी सकाळी एकदा हरिपाठ म्हटला पाहिजे, संध्याकाळी एकदा हरिपाठ म्हटला पाहिजे. माणसं म्हणतात आज एकादशी आहे तेव्हा हरिपाठ करूया. सातत्य कुठे आमच्या जीवनामध्ये? म्हणजे आपण वारकरी म्हणून घेतो, वारकऱ्याच्या जीवनामध्ये सातत्याने वारकरी हरिपाठ सुद्धा म्हणत नाहीत. लक्षात ठेवा, कसं वारकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडेल हो? कसं परिवर्तन घडेल? आम्ही काकडाने हरिपाठ कधी ह्या वर्षी रामनवमीला 9 दिवस केला की पुढच्या वर्षी रामनवमीला. मराठीत म्हण आहे, जुम्मा की जुम्मा. नाही असंच चाललं साधना बरं का. पहिलं पद भगवंतांनी घातले सततम, सातत्य पाहिजे साधनेमध्ये. लक्षात ठेवा, सातत्य. त्या साधनेमध्ये अखंडता पाहिजे. खंड कधी असता कामा नये. कधीच असू नये बरं का. का साधना करण्याकरता आपण प्रवृत्त झाले ना, मग साधना करण्याकरता जर प्रवृत्त झाले, समजा तुम्हाला हरिपाठ वाचता येत नसेल, पाठ होत नसेल, पण रामकृष्ण हरी तरी सतत म्हणाल का हरकत आहे? सातत्याने. म्हणजे साधनेचं पहिलं लक्षण आहे की त्या साधनेमध्ये सातत्य पाहिजे. भागवतामध्ये महाराजांनी भगवंतांनी तिथे वर्णन केले की सातत्य पाहिजे, दीर्घकालता पाहिजे आणि आदरपूर्वक पाहिजे. भागवतामध्ये श्लोक आहे त्याचं आता स्मरण होत नाही. की सातत्य पाहिजे, दीर्घकालता पाहिजे आणि आदरपूर्वक पाहिजे बरं का. तिथं 2 लक्षणं आधी घातली. इथं भगवंताने एक सातत्य शब्द वापरलेला आहे, पण तिथं दीर्घकालेन असं वर्णन केले बरं का. म्हणजे सातत्याने साधना केली पाहिजे, दीर्घकाल केली पाहिजे आणि आदरपूर्वक केली पाहिजे. साधनेमध्ये सातत्य असावं. साधनेमध्ये म्हणजे भगवंताचं नाम घेत असताना काही काल ठरवून भगवंताचं नाम घेऊ नये बरं का. एक, भगवंताचं नाम घेत असताना काही मोजून भगवंताचं नाम घेऊ नये बरं का. कारण आम्ही काल ठरवून भगवंताचं नाम घेतो. नाम घेत असताना काही मोजमाप करून आपण भगवंताचं नाम घेतो. कालाचा आणि संख्येचा विचार न करता सातत्याने त्या भगवंताच्या नामाचं स्मरण केलं पाहिजे जीवनामध्ये. म्हणून इथं शब्द वापरला अहोरात्र. अहोरात्र म्हणजे रात्रंदिवस. तुकोबांनी हेच वर्णन केले बरं का. दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. असं सातत्याने नामसाधना करण्याने काय घडतं याच्याकरता अनेक पुराणामध्ये दाखलेत. पहा, प्रसिद्ध दाखला आहे वाल्या कोळ्याचा. ज्या दिवशी नारद महर्षींनी त्या वाल्याला सांगितलं भगवंताचं नाम घे, त्या दिवसापासून त्यांनी नामसाधनेला आरंभ केला. अहोरात्र नाम जपण्याचं त्यांनी व्रत घेतलं बरं का. अहोरात्र म्हणजे कालाचा देशाचा त्यांनी विचार न करता, परिस्थितीचा विचार न करता सातत्याने ते भगवंताचं नाम घेतलं पाहिजे बरं का. म्हणून त्या संबंधाने ज्ञानोबांनी वर्णन केले, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरते. त्याला काही तसं दोषाचा संबंध नाहीये. काही सांगितलं सुचिरभूतता जीवनामध्ये पाळली पाहिजे नामसाधना करण्याकरता. पण ज्याला ही सतत साधना करायची आहे,
त्याच्या जीवनामध्ये हा विचार मांडला की अहोरात्र ती भगवंताचं नाम घेण्याकरता प्रवृत्त झालं पाहिजे. अहोरात्र तुकोबरांनी वर्णन केलेलं आहे. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. किंवा आपण नेहमी अभंग म्हणतो त्या अभंगामध्ये तुकोबरांनी वर्णन केले की रामकृष्णारी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ म्हणणं काय, सदा म्हणणं काय, दिन रजनी म्हणणं काय आणि सतत म्हणणं काय. एकाच अर्थाचा विचार आहे बरं का. शब्द भिन्न भिन्न आहेत. तिथं सदा करू म्हणतात, तिथं सर्व काळ म्हणतात, तिथं दिन रजनी म्हणतात आणि इथं भगवंत सततम म्हणतात. म्हणजे अहोरात्र भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. अहोरात्र बरं का. म्हणजे आम्ही तुम्ही भगवंताचं नाम घेतो सवडीने, भगवंताचं नाम सवडीने घेतो बरं का. पण ते सातत्याने साधना करण्याने त्याचा परिणाम आमच्या तुमच्या इंद्रियावरती, अंतकरणावरती, तिथल्या परिस्थितीवरती परिणाम होतो बरं का. लक्षात ठेवा. सातत्याचं काय सामर्थ्य आहे. एक दृष्टांत सांगितला जातो. सातत्याने साधना करण्याने घडतं काय. एक बोध कथेमध्ये ती कथा सांगितली जाते. गुरुवर्य साखरे महाराज नेहमी सांगत असतात. एका घरामध्ये, एका कोनाड्यामध्ये, कोपऱ्यामध्ये एक तलवार आणि काठी अशा दोन ठेवलेल्या होत्या. अनेक वस्तू अडगळीमध्ये टाकल्या जातात तसा त्या टाकलेल्या होत्या, ठेवलेल्या होत्या. त्या तलवारीचा आणि काठीचा संवाद आहे. ती तलवार काठीला विचारते, तुझ्या शरीरावरती तेज आहे म्हणले, माझ्या जीवनामध्ये तेज का राहिलं नाही आणि तुझ्या जीवनामध्ये तेज का. त्या काठीने सांगितलं, फरक एवढाच आहे, मी सातत्याने काम करते, तू सातत्याने काम करीत नाही, एवढाच फरक आहे. कसं काय म्हणले. आता ती तलवारीला ती काठी सांगते, तुला कधी बाहेर काढलं जातं. ह्या वर्षी विजयादशमीला काढलं की पुढच्या वर्षीच बरं का. या वर्षी खंडेनवमीला, खंडेनवमीला काढलं जातं. तुझी पूजा केली जाते. पुन्हा त्यात म्यानामध्ये गाठलं की पुढच्या वर्षीच खंडेनवमीला. परिणाम तुझ्यावरती गंज चढला, गंज. कारण काय, सतत तुझा वापर नसल्यामुळं. मी काय करते माहिती काय, पूर्वी असं घराघरामध्ये कपडे वाळवण्याकरता वरती दोऱ्या बांधलेल्या असायच्या आणि ते कपडे टाकायचे. ते कपडे सारण्याकरता ती काठी असायची बरं का. त्या काठीने ते कपडे पसरायचे. रदानी. मग ते बघ, ती रोज कपडे माझ्या या शरीराने रोज कपडे इकडून तिकडून तिकडून इकडून करण्याने, सातत्याने माझा वापर करण्याने माझ्या शरीरावरती तेज आहे. आणि तुझा सतत वापर नसल्याने तुझं असलेलं तेज निघून जाऊन तुझ्यावरती गंज चढला. काठीचा आणि तलवारीचा संवाद आहे. जडाचं वर्णन केलं. मग चेतनाचा काय विचार असेल बघा. म्हणजे जडाचा जर वापर नित्य नसेल तर त्यालाही गंज चढतो आणि नित्य वापर असेल तर त्या काठीला तेज येतं. तसं भगवत साधना जर सातत्याने जर केली तर करणाऱ्याच्या जीवनामध्ये तेज येतं बरं का. साधनेचं तेज येतं. बघा, जे सतत साधना करतात त्यांच्या चेहऱ्यावरती सात्विकतेचा भाव असतो, सात्विकतेचा भाव असतो. आणि काही माणसं भगवत साधना करतात तरी साधना करून त्यांच्या जीवनामध्ये सात्विकतेचे तेज नसतं समजावं. सातत्याने साधना नाही, सातत्याने साधना नाही. म्हणजे सातत्याने साधना करण्याने काय येते, तेज धार येते, धार बरं का. म्हणून ही पहिली लक्षणा सांगत असताना भगवान सांगतात की नाम साधना आपल्याला करायचे. तो महात्मा सतत करतो, सतत करतो. कुणी म्हणेल त्याला काय काम नाही, म्हणतो करत असेल, नाही का, त्याला काय काम नाही म्हणतो करत असेल. अशी बऱ्याच लोकांची भावना आहे.
पण ज्ञानोबांनी त्याची संगती सांगितलेली आहे. त्याला तो काम नाही म्हणून सतत करतो. आपल्याला कामामध्ये राहून सतत करता येतं ना. आपल्याला कामामध्ये राहून सतत करता येतं ना. असोनी संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी वाह्या सदा. ते भगवंताचं नाम सतत आम्हा तुम्हाला घेता येतं ना. कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख दुःखाचे वर्णन केलंय. नाथ महाराजांनी तर त्याच्याकरता विस्तारच केलाय. त्याच्याकरता स्वतंत्र अभंग लिहिलाय. सर्व कार्य करिता हरी बोला, हरी बोला देता हरी बोला घेता. सर्व जे जे तुमच्या वाट्याला आलेलं कर्म आहे ते कर्म करीत 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 तुम्ही भगवंताचं नाम घ्या. याचा अर्थ काय? सतत. म्हणजे भगवंताचं नाम सतत घेता येतं. सर्वांना घेता येतं. लक्षात ठेवा. तो महात्मा घेतो, त्याच्या जीवनामध्ये काही काम नाही घेतो, हा भाग अलविदा आहे. पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये सतत भगवंताची नाम साधना करता येते, भगवंताचं नाम घेता येतं. म्हणून आपल्या वाट्याला आलेलं कर्म करीत 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 त्या वाणीने भगवंताचं नाम सर्वांना घेता येतं. म्हणून सततम. म्हणून पहिला विचार साधनेचा सांगितला की सतत भगवंताचं नाम घेतलं पाहिजे बरं का. दुसरा विचार सांगितला भगवंताचं नाम घेत असताना यतंतश्य. त्याच्यामध्ये दोन भाव भगवंतांनी प्रकट केले. एक यत्नपूर्वक आणि एक इंद्रिय निग्रहपूर्वक बरं का. की भगवंताचं नाम घेण्याकरता प्रयत्नाची गरज आहे. प्रयत्न केला पाहिजे. आमची धारणा कशी आहे? आलं तर घेऊ, सवड झालं तर घेऊ, किंवा एक व्यवहारात म्हणा दे रे हरी पलंगावरी. म्हणजे आम्ही भगवंताचं नाम घेण्याकरता प्रयत्न करायला तयार नाही, पण प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रयत्नाने भगवंताचं नाम घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लक्षात ठेवा. आपण साधना करत असताना ठरवतो. एका वारकरी मुलाने मला प्रश्न विचारला, म्हणे महाराज खरंच तुम्ही सांगता त्या पद्धतीनं बघितलं, थोडा वेळ भगवंताचं नाम येतं पुन्हा विसर पडतो, पुन्हा भगवंताचं नाम येतो पुन्हा विसर पडतो, मग काय करायचं? प्रयत्न करायचं म्हणून त्याला सांगितलं. प्रयत्न करायचा. मधल्या कालामध्ये विसर पडला ना, पुन्हा आणखी त्याचं स्मरण करायचं, पुन्हा त्याच्यामध्ये प्रवृत्त व्हायचं. असं करता करता समजा तुमचं दिवसातून 24 तासापैकी जर काही 2 तास नामस्मरण झालं तर काही दिवसांनी 4 तास होईल प्रयत्न करण्याने, काही दिवसांनी 6 तास होईल, काही दिवसांनी 7 तास होईल. पण एकाच दिवशी आपल्याला हे घडणार नाही बरं का. एकदम हे घडणार नाही आहे. एकाएकी आपण ठरवलं, आज ठरवलं काय नाही, आता सांगितलेलं भगवंताच्या म्हणण्याप्रमाणे अहोरात्र भगवंताचं नाम घ्यायचं शक्य नाही बरं का. शक्य नाही का? तसं आपल्या इंद्रियांना वळण नाही आहे. इंद्रियांना वळण नाही आहे. का वळण नाही आहे? इंद्रिय आपली ही स्थिर नाहीत. लक्षात ठेवा. इंद्रिय स्थिर नाहीत. म्हणून तो यत्न करण्याकरता तिथं 2 विचार मांडले. एक दम आणि शम पाहिजे, मनोनिग्रह आणि इंद्रिय निग्रह पाहिजे. म्हणजे ती साधना करण्याकरता ते मनही धावत बाहेर आणि ती इंद्रिय धावतात. त्या मनालाही आणि इंद्रियालाही विषयापासून आवरून पुन्हा पुन्हा त्या भगवत साधनेमध्ये प्रवृत्त केलं पाहिजे बरं. भगवत साधनेमध्ये प्रवृत्त केलं पाहिजे. एखादं मूल आहे ते घरातून सारखं बाहेर पळतं, सारखं बाहेर पळतं म्हणून घरातली माणसं काय करतात, त्याला पुन्हा पुन्हा बाहेरून आत आणतात. बाहेर गेलं की त्याच्या मागं धावत जायचं, पुन्हा आत आणायचं, पुन्हा ते बाहेर गेलं की पुन्हा त्याला आत आणायचं. मग ते लोक विचार करतात हे पुन्हा पुन्हा पळतं, पुन्हा पुन्हा आणायचं, पुन्हा पुन्हा पळतं, पुन्हा पुन्हा आणायचं. याच्यापेक्षा काय करावं, त्या दारालाच आडवं काहीतरी लावावं. दारालाच आडवं काहीतरी लावा, म्हणजे ते बाहेर जाणार नाही. कोणाचं चाललंय? हे मनाचं आणि इंद्रियाचं चाललंय बरं का. जसं ते लहान मूल पुन्हा पुन्हा बाहेर जातं, मग त्याला आवरण्याकरता पण काय करतो, काहीतरी त्याला बंधन घालतो.
मग ते बंधन गाठलं की ते दरवाजापर्यंत जातं, त्याला आता वर पाय टाकून जाता येत नाही का, त्याची शक्ती कमी पडते, हां त्याची ताकद कमी पडते, ते बाहेर जाऊ शकत नाही, ते तिथंच थांबतं बरं का. तिथून ते पुन्हा आत येतं, म्हणजे त्याला आणावं जावं लागत नाही, तेच मागं फिरतं बरं का. तसं जी इंद्रिय आणि मन ज्या विषयामध्ये सतत राहतात, विषयाचं स्मरण करतात, पुन्हा पुन्हा त्याच्यातून त्याला आणावं लागतं प्रयत्नाने बरं का, प्रयत्नाने आणावं लागतं. म्हणजे भगवंताचं नामस्मरण सतत करण्याकरता इंद्रिय निग्रह आणि मनोनिग्रह, इथं प्रयत्नाची गरज आहे बरं का. पुन्हा पुन्हा त्याला इकडं आणावं लागतं. स्वभाव आहे त्यांचा, स्वाभाविक प्रवृत्ती आहे तिकडं त्या विषयाकडे धावणं. मग स्वाभाविक ज्यांची प्रवृत्ती असली तरी त्याला प्रयत्नाने आपण आणलं पाहिजे, प्रवृत्त केलं पाहिजे ना. त्याच्याकरता प्रयत्नवादी आपण सतत राहिलं पाहिजे. साधनेमध्ये विचार मांडलेला पहिल्यांदा, साधना करत असताना प्रयत्नाने साधना करा. एक दुसरा विचार आपल्या समोर सांगतो, प्रयत्न जेवढा करता येईल तेवढा साधनेने प्रयत्न करा. आणि प्रयत्न करून जर ती साधना घडत नसेल तर समजावं कुठंतरी प्रारब्ध कमी पडतं, कुठंतरी प्रारब्ध कमी पडतं. पण कधी प्रयत्नाचा पराकाष्ठा झाल्यानंतरचे उद्गार आहेत बरं का. प्रयत्नाची पराकाष्ठा झाल्यानंतर अतिशय कष्ट करून जर ती इंद्रिय येत नसतील तर समजावं आपलं प्रारब्ध कमी पडतं. पण प्रयत्नाने त्या साधने करता आम्ही तुम्ही प्रवृत्त झालं पाहिजे. पुन्हा पुन्हा त्या मनाला आणि इंद्रियाला आपण त्या भगवत साधनेमध्ये प्रवृत्त केलं पाहिजे बरं का. पुन्हा पुन्हा प्रवृत्त केलं पाहिजे. पुन्हा पुन्हा त्याला सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं ज्ञानोबा आहे त्या मनाला सांगतात, एक तत्वनाम दृढ धरी मना, हरीशी करुणा येईल तुझी. हे म्हणा, खरंच त्या भगवंताचं नाम तू घेण्याकरता प्रवृत्त हो, आणि तू जर प्रवृत्त होशील तर हरीशी करुणा येईल तुझी, त्या हरीला तुझी करुणा येईल. त्या मनाला समजवण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे त्या साधनेमध्ये प्रवृत्त करण्याकरता प्रयत्न करतात बरं का. म्हणून यतंतश्च म्हणजे ती साधना करत असताना इंद्रिय निग्रह आणि मनोनिग्रह, का इंद्रियाच्या ठिकाणी मनाच्या ठिकाणी फार बळ आहे बरं का, फार बळ आहे. आणि ते साधनेच्या प्रयत्नाने ते शक्य आहे, नाही असं नाही आहे, लक्षात ठेवा. आपण जर नाही प्रयत्न केला तर ते अधिक अधिक धावतात तिकडे, आणि प्रयत्न केला तर ती हळूहळू त्यांची विषयाकडे जाण्याची धाव कमी होते. म्हणून प्रयत्नाची गरज आहे. म्हणून या पद्धतीने ते महात्म्य जीवनामध्ये साधना करतात. तुकोबारांचा प्रसिद्ध अभंग आहे या संबंधाने बरं का. त्या इंद्रियांना तुकोबाराय साधनेमध्ये प्रवृत्त करतात. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. प्रत्येक इंद्रियाला सांगतात का, निग्रह आहे बरं का. इंद्रियांचा निग्रह आहे. कसा करावा महाराजांनी तिथं विचार मांडलेला. तात्पर्य तो महात्मा या पद्धतीने जीवनामध्ये साधना करतो, आपणही त्या पद्धतीने साधना करावी बरं का. त्या इंद्रियांचा निग्रह करावा, इंद्रियांचा निग्रह करावा. आपण भगवत साधना करत असताना त्या इंद्रियांना कसं स्थिर त्या भगवत साधनेमध्ये करता येईल असा प्रयत्न करण्याची गरज आहे. म्हणून तो प्रयत्नाने त्याच्यामध्ये प्रवृत्त होतो. आणि ते करत असताना त्याच्या पुढे वर्णन केलेलं आहे की दृढ व्रता. काय व्रत आहे, त्या व्रताचं वर्णन केल्याने दृढ शब्द वापरला. व्रत शब्दाची तर दोन भाव सांगितले की ही साधना करण्याकरता ते महात्मे ब्रह्मचर्य व्रताचं पालन करतात बरं का. ब्रह्मचारी व्रताचं पालन करतात म्हणजे इंद्रियांचा निग्रहच आहे, लक्षात ठेवा. व्रतस्थ की भगवंताचं नाम घेत असताना व्रत करायचं आहे, दृढता निर्माण होण्याकरता किंवा दृढ भावनेनं. कारण व्रतस्थ बघा तुम्ही, आजही काही विचार आपल्या परमार्थाच्या साधनेमध्ये मांडलेला आहे. व्रतस्थ साधना करावी
एकादशी नावाचं व्रत आहे आणि एकादशी नावाचं व्रत करत असताना आम्हाला एवढंच माहित आहे की फराळ करणं म्हणजे व्रत. याच्या पलीकडे आपल्याला त्या व्रताचं स्वरूप माहिती नाही बरं का. एकादशीचं व्रत करणं म्हणजे नेमकं काय हो? त्या दिवशी अन्न न खाणं म्हणजे व्रत, हे अपूर्ण आहे बरं का. त्या व्रताचं स्वरूप सांगत असताना असं वर्णन केलेलं आहे की एकादशीच्या दिवशी नामस्मरणाशिवाय दुसरं काहीही करायचं नाही, हे व्रत आहे बरं का. व्रत आहे एकादशीचे. एकादशीला भगवंताच्या नामसाधनेशिवाय काहीही वाणीनं त्या दिवशी बोलायचं नाही. आपल्या संप्रदायामध्ये काही महाराज मंडळी आहेत, एकादशीला ती बोलत नाहीत बरं का. बोलायचं असतं तर फक्त प्रवचनात कीर्तनात, एरवी नाही का. त्या दिवशी पूर्ण अहोरात्र नामस्मरण केलं पाहिजे. हे व्रताचं महात्म्य लक्षात ठेवा. नाही जमलं आपल्याला एवढं तर कमीत कमी एवढं तरी व्रत करावं, सकाळी उठल्यापासून एक प्रहर तरी सकाळी कोणाशी बोलायचं नाही, एवढं तरी व्रत करायचं. एक प्रहर म्हणजे 3 तासाचा एक प्रहर बरं का. 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत आपली परमार्थाची साधना, सकाळची काकडा असेल, देवपूजा असेल, नित्यनेम असेल, हे होऊपर्यंत 3 तास कोणाशी बोलायचं नाही, असं तरी व्रत करावं बरं का. किंवा 3 तास नामस्मरण करेपर्यंत कोणाशी बोलायचं नाही, एवढं तरी व्रत करावं. नाही आपल्याला अहोरात्र घडलं पण कमीत कमी या पद्धतीने तरी ती साधना करण्याकरता व्रतस्थ करायचं आहे बरं का. म्हणजे 3 तास कोणाशी बोलणे नाही, मग 3 तास बोलायचं नाही, राहिलेल्या वेळेमध्ये 3 तासाचं राहिलेलं बुडून टाकायचं, असा त्याचा अर्थ नाही. एक सांगतो आपल्याला, बरेच काही महाराज मंडळी काहींनी व्रत धारण केले, मौन. काय मौन बरं का. आयुष्यभर बोलायचंच नाही, मग आयुष्यभर काही बोलायचं नाही. पण गंमत अशी, कीर्तनाला जर ते उभे राहिले ना, नको नको ते कीर्तनात बोलतात बरं का. त्याच्यापेक्षा बोललेलं बरं. मी बऱ्याच जणांची कीर्तन ऐकली. एक बेळगावला होऊन गेले महाराज, ते वैकुंठवासी झाले, ते बोलत नव्हते पण कीर्तनाला प्रवचनाला बसले की 3-3.5 तास एवढं बोलायचे, नको नको ते बोलायचे. लोक म्हणायचे हे मौनात असतात हेच बरं आहे. असं व्रत उपयोगाचं नाही बरं का. म्हणून ते व्रत या शब्दाचा अर्थ की ती साधना करत असताना दुसऱ्या साधनेचं, दुसऱ्या विषयाचं कुठलंही चिंतन मनामध्ये येऊ द्यायचं नाही. व्रतस्थ, आणि ती व्रतस्थ त्याच्याकरता तिथं 2 शब्द भगवंतांनी वापरले. एक ब्रह्मचार्य व्रताने ती साधना करण्याकरता प्रवृत्त होणं बरं का. ब्रह्मचार्य या शब्दाचा अर्थ की इंद्रियांचा निग्रह करून ती साधना करायची, की ती इंद्रिय आता विषयाकडे जाऊ द्यायची नाहीत बरं का. विषयाकडे जाऊ द्यायची नाहीत. आणि त्या साधनेविषयी अंतःकरणामध्ये दृढता धारण करायची. इतकी दृढता धारण करायची, काही हो कोणी येवो, त्या निश्चयामध्ये आता बदल नाही, त्याच्यामध्ये बदल नाही बरं का. कोणी येवो म्हणजे दृढ व्रताने त्या भगवंताच्या नाम साधनेमध्ये प्रवृत्त झालं पाहिजे. म्हणजे एखादी साधना करण्याचा आपण निश्चय केला की त्या साधनेमध्ये बदल होता कामा नाही बरं का. मग दृढ व्रताने म्हणजे पुन्हा त्या साधनेविषयी चांचल्य निर्माण होता कामा नाही. अचांचल्य भावाने त्याच्याविषयी आपण त्या साधनेमध्ये दृढ झालं पाहिजे. म्हणजे एकदा आपण ठरवलेलं आहे ती साधना करायची आहे, आता काहीही हो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, अशा निश्चयाने त्या साधनेमध्ये प्रवृत्त झालं पाहिजे बरं का. ते महात्मे या पद्धतीने जीवनामध्ये साधना करण्याकरता प्रवृत्त होतात. दृढ व्रता ती साधना करत असताना ती
कशा पद्धतीने करतात, ज्याचीही साधना करायची आहे, ज्याचं हे नाम घ्यायचं आहे, त्या भगवंताच्या ठिकाणी ते सदा नतमस्तक असतात बरं का. नमस्कारामी असं वर्णन केले. नमशंतश्य माम, माझ्या ठिकाणीच ते नमस्कार करतात, किंबहुना माझ्या ठिकाणी ते नतमस्तक होतात. ज्याचे हे आपल्याला नाम घ्यायचं आहे, त्या भगवंताच्या ठिकाणी आपण नतमस्तक असलं पाहिजे बरं का. जसं भगवंतानी ह्याच अध्यायामध्ये शेवटी वर्णन केले, तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. सर्वत्र नमस्कारी मज एकाते. सर्वांच्या ठिकाणी सर्वांना नमस्कार कर, पण सर्वांना नमस्कार करत असताना मी समजूनच नमस्कार कर. म्हणजे ज्याचीही साधना करायची आहे, त्या भगत स्वरूपाविषयी आपलं जीवन कसं पाहिजे, नतमस्तक पाहिजे बरं का. नमशंतश्य माम म्हणजे त्या भगवत स्वरूपाविषयी आज एवढी नतमस्तकता पाहिजे. नमस्कार शब्द वापरलाय तिथं, म्हणजे तो भगवंताच्या व्यतिरिक्त कोणालाच नमस्कार करीत नाही. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या जीवनामध्ये दुसरा कोणता भाव नाही भगवंताच्या व्यतिरिक्त बरं का. भगवत स्वरूपाविषयी ही अंतःकरणामध्ये अशी भावना निर्माण झाली पाहिजे की त्या भगवत स्वरूपाच्या ठिकाणी आपण नतमस्तक झालं पाहिजे. एका वस्तूच्या ठिकाणी एकदा नतमस्तक झालं की तिथून बाजूला जाता कामा नये, जाता कामा नये बरं का. एखाद्याचा एकदा जीवनामध्ये स्वीकार केला, जसं तुकोबारांनी वर्णन केले, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. तैशा परी बरं का. एक भगवंताच्या स्वरूपाच्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरं काहीही ज्ञात नाही, माहीत नाही. आम्ही त्याचा विचार दुसऱ्या जीवनामध्ये कोणता करीतच नाही. म्हणजे भगवत स्वरूपाविषयी नतमस्तक झालं पाहिजे. ज्याचं नाम घ्यायचं आहे, असा जो नामी परमात्मा, त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी नतमस्तक होऊन ती साधना जीवनामध्ये केली पाहिजे. आणि त्याच्या पुढे वर्णन करत असताना भगवत सांगतात की तो माझ्या ठिकाणीच नतमस्तक होतो, मलाच नमस्कार करतो. पण हे करत असताना भक्त्या भाव नाम अतिशय प्रेमाने माझी ही साधना करतो बरं का. म्हणजे भगवंताचं नाम घेत असताना, ही साधना करत असताना माझ्याविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम असतं. प्रेम म्हणजे त्या भगवंताचं नाम घेत असताना त्या भगवत स्वरूपाविषयी, त्या नामाविषयी अंतःकरणामध्ये काय पाहिजे, प्रेम पाहिजे. प्रेमाने ते भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. कारण असं वर्णन केलेलं आहे, एखादा सतत भगवंताचं नाम घेत असेल पण प्रेम नसेल तर, एखाद्याच्या जीवनामध्ये प्रेम असेल पण सतत नसेल तर, एखादा सतत घेत असेल, प्रेमाने घेत असेल पण दीर्घकाल करत नसेल तर, हे सगळं जुळून आलं पाहिजे बरं का. म्हणजे सातत्यही पाहिजे, दीर्घकालही पाहिजे, आणि त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये प्रेमही राहिलं पाहिजे बरं का. प्रेमही राहिलं पाहिजे. म्हणजे जी भगवंताची नामसाधना करायची आहे, ती प्रेमपूर्वक करायची आहे. कशी करायची आहे, प्रेमपूर्वक, भावपूर्वक, श्रद्धापूर्वक. म्हणजे त्या नामाविषयी तेवढा प्रेम भाव पाहिजे. आणि त्या प्रेम भावाने ते भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. नुसतं घ्यायचं म्हणून चालणार नाही. जसं तुकोबारांनी वर्णन केले, तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा खरंच तुझं नाम अतिशय गोड आहे, अतिशय गोड आहे. पण देवा हे तुझं नाम आम्ही घेण्याकरता प्रवृत्त होऊ, गोड आहे, पण त्याचा अनुभव येण्याकरता मला काय दे, देई मज प्रेम सर्व काळ. नाम गोड आहे हो, पण त्या गोडीचा अनुभव येण्याकरता आपल्या अंतःकरणामध्ये त्या नामाविषयी काय पाहिजे, प्रेम पाहिजे का नाही. प्रेम नसेल तर ते गोडीचा अनुभव आपल्याला येणार नाहीये. म्हणून ते महात्मे भगवंताचं नाम घेत असताना प्रेमपूर्वक घेतात बरं का. प्रेमपूर्वक भगवंताचं नाव घेतात. आणि ते घेत असताना नित्ययुक्ता, त्याचा नित्ययुक्त असता करत असताना निरंतर असा एक अर्थ केला,
आणि नित्ययुक्त सांगत असताना नित्य मुक्त या अवस्थेनं ते भगवंताचं नाम घेतात बरं का. कारण इथं जो भगवंतानी हा नाम साधनेचा जो भाव सांगितलेला आहे तो महात्म्यांच्या जीवनातला सांगितलेला आहे बरं का. नित्यमुक्त इथं शब्द नित्ययुक्ता उपास असला तर त्याच्या मागे एक भाव भगवंतानी प्रगट केलेला आहे. हा नित्यमुक्त म्हणजे याचं वर्णन करताना मागच्या श्लोकाशी तिथं भाव तिथं प्रगट झालेला आहे आणि त्याच्यातून हा श्लोकाचा उगम सांगितलेला आहे बरं का. भजन्त्यनन्य मनसो महात्मा नस्तुमां पार्थ दैवीं प्रकृतिम आश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्यम. भजन्त्यनन्य मनसो याचा विस्तार करण्याकरता भगवंताने हा पुढचा श्लोक सांगितलेला आहे. भजन्त्यनन्य मनसो अनन्य भावाने माझं भजन कसं करतो हे सांगण्याकरता भगवंताला सांगावं लागलं सतत. आणि त्यात हा इथं भाव सांगायचा भगवंताला की नित्ययुक्ता नित्यमुक्त भावनेनं तो भगवंताचं नाम घेतो. वास्तविक तो महात्मा आहे, त्याच्या जीवनामध्ये काहीही कर्तव्य नाही आहे, काही कर्तव्य नाही आहे. मग काही कर्तव्य नसताना तो आज नित्यमुक्त अवस्थेला प्राप्त झालेला असताना सुद्धा तो महात्मा त्या देवाचं भजन का करतो, करण्याचं कारण काय. आणि आम्ही तुम्ही नित्यबद्ध आहोत आणि आम्ही तुम्ही करण्याचं कारण काय. दोन टोक आहेत बरं का, दोन टोक आहेत. तो नित्यमुक्त आहे, त्याच्या जीवनामध्ये काही कर्तव्य नाही आहे, पण तरी तो महात्मा या भगवंताचं नाम घेण्याकरता प्रवृत्त होतो. त्याचं एकच कारण की त्या भक्ती सुखाचं विलक्षण सुख भोगण्याकरता तो त्या भावनेने तो भगवंताचं नाम घेतो बरं का. आणि आम्हा तुम्हाला जी नाम साधना सांगितली आमच्या तुमच्या जीवनातली बद्धता निवृत्त होण्याकरता सांगितली बरं का. म्हणतो नित्यमुक्त भावनेनं भगवंताचं नाम घेतो आणि ते घेत असताना उपासते उपासना म्हणून ती साधना करतो बरं का. म्हणून साधना करत असताना भगवंताची नाम साधना ही एक उपासना आहे. नाम साधना ही उपासना आहे आणि या उपासनेने आपण या साधनेमध्ये प्रवृत्त आज झालं पाहिजे बरं का. झालं पाहिजे, प्रत्येकाने झालं पाहिजे. गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदे दुश्चिते या सकळाते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवनी करा विठ्ठल स्मरण. कोणाकोणाला सांगितलंय. गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदे दुश्चिते. कोणालाही ज्ञानोबरांनी लोकांनी समजत काय हे तुम्ही करा, आमचा याच्याशी संबंध काय नाही बरं का. आम्ही लोकाला सांगतो तुम्ही नामस्मरण करा, पण सांगणारा करत नाही. आम्ही सांगतो वारी करा, पण आम्ही करत नाही, आमचा त्याच्याशी संबंध नाही. हे सर्वांच्या जीवनामध्ये साधना केली पाहिजे का. ही नाम साधना हीच एक उपासना आहे बरं का. उपासना या भावनेनं ती साधना केली पाहिजे. कारण त्या उपासना या शब्दाचा अर्थ की ते साधन त्या उपास्य देवतेमध्ये नेण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. उप अधिक आसन, देवाच्या जवळ जाण्याचं साधन त्याला म्हणतात उपासना, त्याला म्हणतात उपासना. म्हणून उपासना या भावनेने भगवंताचं नाम साधन केलं पाहिजे. तुम्ही आजही पहा या नाम साधनेची उपासना आपल्या संप्रदायामध्ये सांगितली, पण कुणी त्या मानाने करीत नाही. पण या नाम साधनेची उपासना सांगत असताना अधिक भर दिला जातो गोंदवलेकर महाराजांच्या जीवनातलं साधना पहा. तिथं ह्या नाम साधनेलाच उपासना हेच महत्व दिले. आपल्या संप्रदायामध्ये तेच आहे, पण आम्ही तुम्ही करायला तयार नाही बरं का. आम्ही तुम्ही करायला तयार नाही. संतांनी ही साधना केली या भावनेनंच केली, पण आमची तुमची प्रवृत्ती नाही आहे. लक्षात ठेवा. अलीकडे आम्हाला सांगावं लागतं, सांगणाऱ्यांची संख्या वाढल्या, अनुष्ठान करणाऱ्यांची संख्या कमी झाल्या, कमी झाल्या. पूर्वी काय होतं, एखाद्या परिसरामध्ये एखादा वक्ता असायचा,
आणि त्यानेच 7 दिवस प्रवचन करायची, 7 दिवस कीर्तन त्यांनीच करायची. आता कसं प्रवचनाचा वक्ता वेगळा आणि कीर्तनाचा वेगळा. का? सांगणाऱ्यांची संख्या वाढली. एका परीनं बरं आहे, वाईट काही नाही आहे. हा, सांगणाऱ्यांची संख्या वाढली पण अनुष्ठान करणाऱ्यांची संख्या कमी झाली ना. हा, केवळ सांगणं म्हणजे उपासना नव्हे, लक्षात ठेवा. जे सांगितलं जातं त्याचं अनुष्ठान करणं म्हणजे उपासना. आणि ती नित्य उपासना केली पाहिजे. ती नित्य उपासना केली पाहिजे. ते महात्मे करतात. महात्मे ज्या पद्धतीने नामसाधना करतात त्या पद्धतीने आपण ही नामसाधना केली पाहिजे. त्या पद्धतीने ही नामसाधना आपण सर्वांनी जीवनामध्ये केली पाहिजे. म्हणून ज्ञानोबांनी वर्णन केले. काय वर्णन केले? रिकामा अर्ध घडी राहू नको. प्रपंचाकरता सांगितलं नाही बरं का. प्रपंचाकरता लोक म्हणतात महाराज आम्हाला मरायला वेळ नाही आणि नाव कधी घेऊ देवाचं म्हणतात. मरा तर ना मग. एवढं वाढवायला सांगितलं कोणी? होय. तुकोबारे म्हणतात पोटापुरते काम अगत्य तो राम. अरे पोटापुरतंच काम करा आणि बाकीचा काळ भगवंताच्या नामसाधनेमध्ये घालवा. तात्पर्य ही नामसाधना या पद्धतीने जीवनामध्ये आपण आज केली पाहिजे. कशी केली पाहिजे? ज्या महात्म्याने जीवनामध्ये साधना केली या पद्धतीनं ही साधना आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. म्हणून त्या महात्म्यांच्या लक्षणाचा विचार भगवंतानी या श्लोकातून प्रगट केला. आणि अशी साधना केल्याने काय जीवनामध्ये घडतं, त्यांनी काय केलं तो विचार थोडासा वेगळा आहे. पण एक भाव याचा आपल्याला सांगतो. अशी साधना आपल्या जीवनामध्ये जर केली तर मनुष्याच्या जीवनातलं पाप निघून जात. पाप निघून जातं, निष्पाप होतो. हेच अंतकरण शुद्धीचं पहिलं लक्षण आहे. अंतकरण शुद्धीचं लक्षण आहे. परमार्थामध्ये अंतकरणाची शुद्धी झाली पाहिजे. आणि अंतकरणाची शुद्धी या पद्धतीने साधना करण्याने होते. अंतकरणाची एकदा शुद्धी झाली की पुन्हा ते अंतकरण मलिन होत नाही. होत नाही बरं का. या पद्धतीनं साधना करण्याने दीर्घकाल जातो आणि दीर्घकालाने त्याच्या अंतकरणाची अवस्था एवढी निर्माण होतेच. त्याचं अंतकरण एवढं पवित्र होतं पुन्हा ते अंतकरण मलिन होत नाही. त्या साधनेमध्ये सामर्थ्य आहे. म्हणून त्या महात्म्यांनी साधना करून त्यांनी जगाकरता ही साधना केली आणि त्या साधनेतून त्यांनी जगातलं पाप निवृत्त केलं. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नावची नाही पापाचे ऐसे केले. त्यांनी जगातलं पाप या साधनेतून घालवलं. आपण जर साधना केली तर आपल्या जीवनातलं पाप निघून जाईल. जळतील पापे 7 दिवसाची, जळतील पापे जन्मांतरीचे. एवढं सामर्थ्य या नाम साधनेमध्ये आहे. अशी दृढ स्वरूपाची साधना आपल्या जीवनामध्ये त्या महात्म्यांच्या लक्षणातून ही साधना आपण जीवनामध्ये करावी. या भावनेतून भगवंतांनी भाव या श्लोकातून प्रगट केला. जो भाव भगवंतांनी साधना कशी करावी भाव प्रगट केला, ती साधना उत्तर आमच्या जीवनामध्ये घडावी. आणि ती साधना करण्याकरता तसं धैर्य सात्विक बळ आमच्या जीवनामध्ये लागतं. ते आमच्या जीवनामध्ये हळूहळू का विना वाढावं. तशी भगवंताची कृपादृष्टी आमच्यावरती व्हावी अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्णविराम देव. पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मक